नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वारकरी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रताप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जगद्गुरू तुकाराम महाराजांचे 11वे वंशज गुरु हरिप्रसाद महाराज, जयराम स्वामी वडगाव मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत वारकरी संघटनेची कार्यकारिणी करण्यासाठी बैठक संपन्न झाली. वारकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विकास भगवान पवार उर्फ नंदू महाराज तडसर आणि सचिवपदी संजय शामराव पवार तडसर यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच कडेगाव तालुकाध्यक्षपदी दिग्विजय कदम, शिराळा तालुकाध्यक्षपदी राजेंद्र माने, तासगाव तालुकाध्यक्षपदी अमोल गुरव, जत तालुकाध्यक्षपदी हेमंत मराठे, पलूस तालुकाध्यक्षपदी संतोष पाटील, वाळवा तालुकाध्यक्षपदी अरुण यादव, खानापूर तालुकाध्यक्षपदी अमोल रावताळे, आटपाडी तालुकाध्यक्षपदी अनिल डुबिले, कवटे महांकाळ तालुकाध्यक्षपदी महादेव साळे, मिरज तालुकाध्यक्षपदी प्रकाश मुळीक यांची निवड करण्यात आली. यावेळी बोलताना डॉक्टर प्रताप पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून वारकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेची स्थापना करण्यात आली. वारकऱ्यांना प्रति महिना पेन्शन मिळावी, तसेच प्रत्येक तालुक्यात वारकरी भवन उभारण्यात यावे यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्णत मोकळे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समिती सदस्य राजेंद्र मोहिते, व्यसनमुक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब राजमाने, विठ्ठल पाटील शिराळा, मानसिंग अवताडे भाटवडे, अशोक मोहिते, हरिभाऊ माळी, उद्धव जगताप वडिये रायबाग, सुरेश पवार, बाबा राजमाने, जयकर पाटील, वसंत पवार, चंद्रकांत जाधव, नामदेव गुरव तडसर, प्रमोद पवार शिवणी, संपत पवार, मारुती माने चिंचणी, बळीराम यादव गाताडवाडी, सुभाष यादव कडेपूर, गायनाचार्य द्रौपदा माने देवराष्ट्रे, मालन झपाटे तडसर, दीपाली सुतार कडेगाव यांच्यासह जिल्हाभरातून वारकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.